रायगडवरील धनगर कुटुंबांमागे गड सोडण्यासाठी तगादा लावण्यात आलाय। केंद्रीय पुरातत्व विभागानं या नोटिसा बजावलेल्या आहेत। धनगर कुटुंबांचं रोहियो मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर त्यांनी आपलं गाऱ्हाणं सुद्धा मांडलंय। घर सोडून आम्ही जायचं कुठे असा सवाल धनगर कुटुंबांनी विचारलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, भरत गोगावले आहेत आणि त्यांच्यासमोरच या धनगर कुटुंबानं आपलं गाऱ्हाणं मांडलेलं आहे। पिढ्यानपिढ्या किल्ले रायगडावर राहणाऱ्या धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने आता तगादा लावलाय। या वस्तीमधील नागरिकांना गड सोडण्यासंदर्भात नोटिसा सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ही कुटुंब या ठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांना ताक, दही, चहा, नाश्ता हे पुरवतात आणि आपला उदरनिर्वाह करतात। आता उदरनिर्वाहासाठी करायचं काय असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे। कुटुंबांनी घर खाली करायला नकार दिलाय आणि या कुटुंबातील महिलांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली आणि त्यांच्या समोरच आपली कैफियत मांडली। घर राहावी, आम्ही कशी पूर्वीपासून येत ना, त्याच्यामुळे हिरकणीच्या वंशजदार आमची लोक आहेत गडावरती। आम्ही अजून सुद्धा दिवा बत्तीवरती दिवस काढतोय, लाईट नाही काही नाही। बघा आमची इथं समोर मुलं पण आहेत, तर अशी आमची मागणी आहे की आमची घरं राहावी। 7वी पिढी चालू आमची इथे आणि आमचा व्यवसाय हा इथे ताकधंद्याचा, सरबतचा आणि जेवणाचा हा व्यवसाय आमचा, आणि त्याच्यावरतीच आमच्या सर्वांचा उदरनिर्वाह। आमची बघा लहान लहान मुलं आहेत, ही शाळेत जातात, वरून खाली खालून रोज डेली वरती येतात शाळेची मुलं। आता तुम्ही सांगा, जर हे खाली केल्यानंतर आम्ही जायचं कुठे? त्यांना अनेक वर्ष ते नोटीस बजावत आहेत पुरातत्व खात्यावाले, पण त्यांना आता आम्ही शब्द दिलेला आहे की जोपर्यंत आम्ही सगळे मावळे आहोत तोपर्यंत तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही। ते त्यांचं काम करतील, आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम उभं राहून तुम्हाला कोणालाही एकही तुमचं घर आणि तुमचा व्यवसाय इथनं हलवून देणार नाही, हा आमचा शब्द आहे।